तर एकदा ही रेसिपी तुम्ही घरी बनवली तर तुम्ही बाहेरचे ही वस्तू आणणं पण विसरून जा. इतकी टेस्टी आणि हेल्दी बनते. तर ही खूप कमी साहित्यामध्ये बनणारी आहे आणि खूप कमी तेलामध्ये बनणारी आहे आणि एनर्जी तर देतेच ही रेसिपी. आणि खास करून ही टिफिनला मुलांच्या आपण देऊ शकतो आणि त्यामध्ये पण त्यांच्या आवडीचं असं आहे. तर ती आहे, आज आपण बनवत आहोत रव्यापासून बर्गर. तर मी सविता माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर आज आपण बनवत आहोत सुजीपासून, रव्यापासून छान हेल्दी टेस्टी असा बर्गर करीत आहोत. आणि बर्गर म्हटलं की सगळ्यांनाच खूप आवडतं, पण नेहमी नेहमी आपण बाहेरचं बर्गर तो मैद्याचा असतो त्यामुळे खूप कमी खायला बघतो. पण तुम्ही हा बर्गर रोज बनवला तरी पण चालतो. जेवणमध्ये, लंचमध्ये, टिफिनमध्ये तुम्ही कधी पण हा खाऊ शकता आणि टेस्टी तर खूप बनते, वरून क्रिस्पी पण राहते. तर चला सुरू करूया रेसिपीला. तर यासाठी मी इथे पॅन घेतलेला आहे. पॅनमध्ये 1 चम्मच तेल टाकून घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच मी जिरा टाकून घेतलेला आहे. तेल गरम झालं की जिरा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण यामध्ये 1 ग्लास पाणी ऍड करायचं आहे आणि पाणी काही उकळवायचं वगैरे नाही आहे, फक्त आपल्याला त्यामध्ये टाकून. त्यानंतर मी इथे अर्धा चम्मच मीठ टाकलेला आहे आणि आता आपण यामध्ये 2 कटोरी रवा घेतलेला आहे. बारीक किंवा कोणताही रवा तुम्ही घेऊ शकता. आणि आता याला छान आपण मिक्स करायचं आहे. तर मी हे गॅसवरून खाली यासाठी केलं कारण मिक्स करताना त्याच्यात गुठळ्या राहावं नाही म्हणून. आणि मग फक्त मी अजून अर्धा ग्लास पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे आणि आता आपण हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता आता छान मिक्स झालेलं आहे. आणि आता आपण याला पुन्हा 5 मिनिटासाठी गॅसवर ठेवायचं आहे. जोपर्यंत हा घट्ट येत नाही तोपर्यंत आपल्याला याला छान असं 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपलं हे मिश्रण आता छान घट्ट आलेलं आहे, हाताला चिपकत नाहीये, म्हणजे आपला हा डो छान शिजलेला आहे. तर आता आपण याला थंड करून घ्यायचं आहे. हे थंड होतपर्यंत आता आपण मसाला बनवून घ्यायचा आहे. तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकलेला आहे, अर्धा चम्मच जिरा, अर्धा चम्मच मोहरी टाकलेली आहे आणि त्यानंतर मी यामध्ये कांदा 3 कांदा बारीक कट करून त्याला टाकलेला आहे. त्याला थोडंसं परतून घ्यायचं. त्यानंतर मी इथे टाकणार आहे मका. आता बाजारामध्ये सगळीकडे मिळते आणि टेस्टी खूप लागते मक्यामुळे पण. तर मी इथे मका टाकून घेते. तुम्ही मका नसेल तर वाटाणे पण घेतले तरी चालतील. त्यानंतर 2 टोमॅटो बारीक कट करून यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि आपण याला छान आता परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच तिखट आणि 1 चम्मच मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे. या व्यतिरिक्त मी इथे काहीही ऍड केलेलं नाही आहे, तरी पण इतका टेस्टी बनलेला आहे. तर त्यानंतर याला आपण थोडंसं 1-2 सेकंद परतून घ्यायचं आहे. तिखट थोडंसं मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये मी 4-5 आलू म्हणजेच बटाटे याला छान शिजवून घेतलेले आहे आणि ते थोडेसे क्रश करून घेतलेले आहे आणि ते या मसाल्यामध्ये आपण टाकून घ्यायचे आहे आणि त्याला आपण झाकण लावून 5 मिनिटं फक्त त्याला शिजू द्यायचं आहे, कारण बटाटे ऑलरेडी शिजल्यामुळे याला वेळ लागणार नाही. तर इथे बघू शकता आपला मसाला आता छान शिजलेला आहे. ती वरून कोथिंबीर टाकून घेते आणि याला छान ढवळून घेते आणि आपल्याला या मिश्रणाला पण थंड करून घ्यायचं आहे. तर आपलं हे मिश्रण थंड होतपर्यंत आपण जे सुजीचं बॅटर बनवून ठेवलेलं होतं, त्याचा डो बनवून ठेवलेला होता, त्याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपलं सुजीचं बॅटर छान असा घट्ट पण झालेला आहे. तर मी आता एका प्लेटमध्ये ते काढून घेते आणि एका वेळेला मी पूर्ण सॉफ्ट न करता त्याचे 2 पार्ट करून घेत आहे आणि अर्धा आपण याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर सॉफ्ट करत असताना आपण यामध्ये ऑइल किंवा पाणी कोणतंही टाकायचं नाही आहे. याला फक्त हाताने थोडं प्रेशर देऊन सॉफ्ट करायचं आहे, तर तो इझिली सॉफ्ट होऊन जातो. तुम्ही बघू शकता. तर आता इथे आपला डो तयार झालेला आहे. तर आता आपण याला लाटून घ्यायचं आहे, कारण आपल्याला याचे बर्गर बनवायचं असल्यामुळे मी आता इथे कोळपाट आणि लाटणं घेऊन याला लाटून घेत आहे. तर लाटण्यासाठी मी इथे पिठाचा वगैरे वापर नाही करत आहे, तर आपण फक्त त्याला उचलून लाटून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला थोडंसं असं हाताने प्रेस करून घ्यायचं, कारण हा खूप आपण याला पातळ पण नाही केलेला आहे आणि खूप घट्ट पण नाही ठेवलेला आहे. याला मीडियम थिकनेस ठेवायची आहे याची. त्यामुळे काय होते, तो लाटायला पण इझी जातो आणि मग जेव्हा आपण याची बर्गर बनवतो तेव्हा तो सॉफ्ट असला तर ते बनणार नाही व्यवस्थित. त्यामुळे अशी थिकनेस ठेवायची. आणि आता मी लाटून झाल्याच्या नंतर एक कटोरीच्या साह्याने त्याला कट करून घेत आहे.
तर मी आता 2 बर्गर बनवत आहे, त्यामुळे मी 4 इथे छोट्या छोट्या कटोरीच्या साहाय्याने कट करून घेत आहे आणि त्याची जाडी अशी ठेवायची आहे. जाड खूप पातळ नाही ठेवायचं आहे हे आणि खूप जाड पण नाही, तर या लेवलचं ठेवायचं आहे. तर मी ते 4 बर्गरचं कट करून घेतलेले आहे. आता आपण जे बटाट्याचं मिश्रण घेतलेलं होतं ते पण थंड झालेलं आहे, ते पण मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आता आपण टिक्की सारखं करायचं आहे, त्यामुळे काय होणार, तिथे मी 2-3 चम्मच जाड पोहे भिजवलेले ते ऍड केलेले आहे आणि ते छान कुस्करून यामध्ये मिक्स केलेले आहे. त्यामुळे काय होतं, आपल्या टिक्कीला बाइंडिंग छान येते. जेव्हा आपण बर्गर शॅलो फ्राय करणार तेव्हा ती टिक्की तुटणार नाही किंवा बटाटे असे बाजूला निघणार नाही. त्यामुळे ही प्रोसेस करून घ्यायची आहे आणि हातावर असं घेऊन त्याचं पातळसर अशी टिक्की करून घ्यायची आहे. खूप पातळ नाही, खूप जाडी पण नाही. तर या पद्धतीची टिक्की बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी कशी केली आहे ते. तर इथे आपली टिक्की पण बनवून झालेली आहे आणि आता आपलं बर्गरचे काप पण आहेच. तर त्यावर असं ठेवून द्यायचे आहे, तुम्ही बघू शकता. आणि वरून छान हाताने प्रेस करायचं. खूप प्रेशर देऊन नाही करायचं, तर हलक्या हाताने दाबायचं, म्हणजे ती टिक्की दोन्ही बाजूला छान चिपकून जाणार आहे. आणि आता यावर थोडंसं डिझाईन दिसावं यासाठी म्हणून मी चाकूच्या उलट्या बाजूने आपण त्याला असे मधून मधून 3-4 कट लावून घ्यायचे. कट म्हणजे फक्त वरती अशी डिझाईन द्यायची आहे, थोडंसं प्रेशर द्यायचं आहे आणि मग नंतर असं राऊंड राऊंड करून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होणार, टिक्की पण सेम लेवलची होणार आणि ती छान तिथे सेट होऊन जाणार. तर याच पद्धतीने दुसरी पण आपल्याला टिक्की तयार करून घ्यायची आहे, बर्गर तयार करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, इथे आपले दोन्ही बर्गर आता शॅलो फ्राय करण्यासाठी तयार झालेले आहे. आणि कट करत असताना सरळ बाजूने नाही करायचं हे, कट लावत असताना सरळ बाजूने नाही लावायचं, हे लक्षात ठेवायचं. आणि आता आपण याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. कारण डीप फ्राय करायला गेलं तर बटाट्याची जी टिक्की आहे ती आपण आधी तिला फ्राय नाही केलेली, त्यामुळे जर तुम्ही खूप तेलामध्ये तिला फ्राय केलं तर ते फुटू शकते. म्हणून इथे आपण शॅलो फ्राय करायचे, तरी पण क्रिस्पी बनतात. आणि स्लो गॅसवरच याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. आणि एक बाजू झाली की दुसऱ्या बाजूला पलटवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं कलर पण आलेला आहे आणि छान झालेली आहे. आणि या बाजूने पण आपल्याला छान मंद आचेवरच ही शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि माझ्या चॅनलला खूप लाईक, शेअर, कमेंट्स करा. तर इथे बघू शकता आपले बर्गर आता छान शॅलो फ्राय झालेले आहे आणि क्रिस्पी पण आलेले आहेत. तर तुम्ही याला छान थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही टिफिनला पॅक करायचं, तरी पण ते सॉफ्ट पडणार नाही, छान असे क्रिस्पीच असतात. फक्त गरमागरम टिफिनमध्ये पॅक नाही करायचं, थोडंसे यांना बाहेरच ठेवून याची वाफ जाऊ द्यायची, याला थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच तुम्ही टिफिनला देऊ शकता. तर नक्कीच मुलांचा टिफिन फिनिश होऊन येणार आणि पूर्ण चाटून पुसून खाऊन घेतील. तर इथे आपले बर्गर तयार झालेले आहेत आणि मी हे बर्गर सॉस सोबत सर्व केलेले आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, व्हिडिओला खूप लाईक, शेअर, कमेंट्स करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.